नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण काल सांगितले होते किंवा उद्याला आपलं फवारणी आहे. तर आज आपली फवारणी आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. बघा, माझा सोयाबीनचा प्लॉट आहे. 26 तारखेची पेरणी केलेली होती. तर शेतकरी आपली आजची फवारणी कशाकरिता आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आपली फवारणी आहे. आता आपल्या सोयाबीनला पेरणीपासून 12 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. म्हणजे 12 दिवसाचं वय पूर्ण झालेलं आहे. याच वयात आपल्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्रादुर्भाव समोर होऊ नये म्हणून यासाठी आपली आजची फवारणी आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या जो चक्रीभुंगा आहे याचा जीवन प्रवास कसा असतो बघा शेतकरी मित्रांनो. प्रौढभुंगा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शेतकरी मित्रांनो. प्रौढभुंगा सोयाबीनच्या शेतात येतो. हे आपलं सोयाबीनचं शेत आहे. मादी खोड किंवा फांदीवर अंडी घालते शेतकरी मित्रांनो. म्हणजे प्रौढ जो भुंगा आहे सोयाबीनच्या शेतामध्ये येतो आणि मादी खोड किंवा फांदीवर अंडी घालते आणि 5 ते 8 दिवसात अंडी फुटतात. त्यातून बाहेर आलेली अळी खोडाच्या आत शिरते. तुम्हाला सोयाबीनचे झाड दिसत असेल, खोडाच्या आत शिरलेली अळी दिसत असेल स्क्रीनवर. त्यामुळे खोड कमकुवत होते आणि गोलाकार कापल्यासारखी दिसते. पुढे झाड मोडते किंवा सुकते. नंतर अळीचे कोशात रूपांतर होते आणि पुन्हा नवीन भुंगा बाहेर येतो. असा या चक्रीभुंगाचा जीवन प्रवास आहे शेतकरी मित्रांनो. म्हणूनच त्याकरता आपल्याला याच अवस्थेमध्ये आपलं सोयाबीन पिकाचं वय जर 10-12 दिवसाचं झालेलं असेल, आपल्याला फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. कारण की समोर आपल्याला याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आता त्याच प्रकारे आता याचे लक्षणे कशी आहे? खोडावर गोलाकार वलय, झाड मोडणे किंवा वाढणे, उत्पादनात घट, हे नक्की आहे शेतकरी मित्रांनो. आता खोडमाशीचा जीवन प्रवास पाहू आपण. आता प्रौढ माशी, तुम्हाला माशी दिसत असेल स्क्रीनवर. प्रौढ माशी कोवड्या पानावर अंडी घालते. आता हे जे आपलं सोयाबीनचं पान आहे हे कवडं आहे सध्या, 2-2, 4-4 पानाचं झालेले आहे. 2 ते 5 दिवसातच अंडी फुटतात शेतकरी मित्रांनो. लहान अळी पानाच्या देठातून खोडात प्रवेश करते. लहान अळी पानाचं जे देठ आहे शेतकरी मित्रांनो, हे जे देठ आहे, हे बघा, हे जे देठ आहे याच्यात प्रवेश करते. त्यामुळे अन्न पाण्याचा पुरवठा कमी होतो. अडीच्या खोडाच्या आत बोगदा तयार करत वर खाली खात राहते शेतकरी मित्रांनो. आणि झाड पिवळे पडते, वाढ खुंटते, नंतर अळी कोश बनवते आणि पुन्हा नवीन माशी बाहेर येते. असा हा जीवन प्रवास आहे आपल्या खोडमाशीचा. आता लक्षणे: पाने पिवळी पडणे, खोड चिरल्यावर आत बोगदा दिसणे आणि झाडाची वाढ कमी होणे. ह्या खोडमाशीचा प्रवास शेतकरी मित्रांनो. तर शेतकऱ्यांचे काही मुद्दे आहेत शेतकरी मित्रांनो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 10-20 दिवसाच्या सोयाबीन मध्ये नियमित शेती पाहणी करा. सुरुवातीचा प्रादुर्भाव दिसताच योग्य उपाययोजना करा आणि शिफारस केलेल्या मात्रेतच कीटकनाशकाचा वापर आणि अवनाशक फवारणी टाळा शेतकरी मित्रांनो. आणि उपयुक्त कीटकनाशक संरक्षण करा. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत शेतकऱ्यांसाठी. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण खोडमाशी आणि चक्रीभुंगा या 2 कीटकाचा आपण जीवन प्रवास बघितलेला आहे. तर मग यासाठी आपल्याला पिकाचं संरक्षण कसं करता येईल, मग कोणती फवारणी करावी, तर यासाठी आपण आजची फवारणी आणली आहे. अलिका नावाचे औषध आहे शेतकरी मित्रांनो. अलिका, सिजंटा कंपनीचे अलिका. आणि हे बघा, आपली फवारणी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपली फवारणी आहे. तर फवारणी करताना तर बघा, सर्वात पहिले आपलं पंप व्यवस्थित आहे काय ते तपासून घ्यायचं आहे. तर हे भाऊ आलेले आहे फवारणीसाठी. तर आता पंप धुवायचा आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो. कारण की
उन्हाळे ज्या शेतकऱ्यांची उन्हाळी पीक असेल त्यांनी पंप व्यवस्थितच असेल, त्यांनी उन्हाळी पीक घेतले नसेल काही, पंप तसेच ठेवले राहते. तर आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तर पंप पहिले धुवून घेणे. तर हे पंप निरम्याने धुवायचं आहे पहिले आपल्याला शेतकरी मित्रांनो. आणि आपलं औषध तयारच आहे. आता ह्या 1 लिटरचा डब्बा आहे आपला, बघा हा 1 लिटरचा डब्बा आहे. 15 डब्बे याच्यात टाकलेले आहे आणि पहिल्यांदा 15 पंप आपल्याला फवारणीचे आहे. तर हे आहे अलिका सिजंटा कंपनीचे, बघा. तर याची मात्रा प्रत्येक डब्याला 15 ml पाहिजे. तर आपल्याला 15 ml प्रमाणे आपल्याला याच्यात औषध टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर आता याच्यात जवळपास आता आपले 30 डबे पडतात. तर 15 त्रिक 45 450 ml आणि हे 500 आहे. तर 50 मिली उरतं शेतकरी मित्रांनो. तर आपण अर्ध औषध करणार आहोत. तर 250 ml आपण याच्यात या बकेटीत औषध टाकणार आहे, पूर्ण मिश्रण करणार आहेत. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो, बघा. आणि पंप आवश्यक आहे धुणं. तर आज आपली फवारणी आहे शेतकरी मित्रांनो. तर आज पूर्ण फवारणी होऊन जाणार. 30 पंप पडतात आपले. 300 तास आहे सोयाबीनचे. आपले सोयाबीनचे 300 तास आहे आणि एका डब्याला आपण 10 तास फवारणी करणार आहोत. 10 तास, बरोबर 10 तास एका डब्याला फवारणी होते, व्यवस्थित फवारणी होते. आणि आजचं वातावरणही आहे, कोवळी म्हणजे ऊन नाही आहे, शांत आहे, कोणतीच पिकावरही इजा होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तर हे आजची फवारणी, आजचा व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, चक्रीभुंगा बाहेरून खोड कापतो तर खोड माशी आतून खोड पकडते. त्यामुळे सुरुवातीच्याच 10 ते 20 दिवसाच्या शेताची नियमित पाहणी आणि वेळेवर नियंत्रण करणे हेच भरघोस उत्पादनाचे गुपित रहस्य आहे शेतकरी मित्रांनो. आपण हे पहिली पायरी जर सांभाळली शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपल्याला उत्पादनात काही ना काहीतरी भर दिसणार आणि सोयाबीन पिकावर कोणतीच रोगराई दिसणार नाही. तर आता आपण आपल्या फवारणीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक शेअर कमेंट नक्की करा. चालू भेटूया आपण. तर आपलं पंप हे धुवून झालेलं आहे, माझं पंप धुवून आहे. आता फवारणी आहे, मी आणि माझा गडी माणूस फवारणीला सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो. चला आता सुरुवात करूया. पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.